जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील 4 वर्षीय बालिकेला सर्पदंश झाला होता। तिला पुढील उपचारासाठी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आले होते। सदरील मुलीच्या पालकांनी 15 मिनिट दवाखान्याचे दरवाजे वाजवत होते। माझ्या मुलीला वाचवा असे घशाच्या देठापासून ओरडत होते, परंतु ओतूर येथील दवाखान्यातील डॉक्टरांनी दवाखान्याचा दरवाजा उघडला नाही। सदरील बालिकेला हातसुद्धा लावला नाही, उपचार दिले नाही। पुढील दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले। सदरील कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन पुढील दवाखान्याकडे रवाना झाले, परंतु नारायणगाव येथे पोहोचायच्या आधीच सदर बालिकेने तडफडत जीव सोडला। सदर बालिका मम्मी मम्मी करत ओरडत तडफडत होती, पण तरीसुद्धा त्या डॉक्टरला त्या बाळाची दया आली नाही। आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने आणखी एका मासूम 4 वर्षीय बालिकेचा बळी घेतला, म्हणजेच खून केला। या मुलीच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी त्यांना अरेरावीची भाषा केली। त्यानंतर संबंधित कुटुंबियांनी या घटनेची माहिती आदिवासी वादळ देवराम लांडे यांना फोनद्वारे दिली। त्यानंतर लगेचच 1 तासाच्या आतमध्ये देवराम लांडे ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले व त्यांनी संपूर्ण डॉक्टरांना व नर्स यांना धारेवर धरले व तुम्ही उपचार का केले नाही अशी कडक शब्दात विचारणा केली। त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून संबंधित डॉक्टरवर ताबडतोब कारवाईची मागणी केली। कारवाई केली नाही तर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या केबिनला कुलूप ठोकणार असा इशारा दिला। त्यानंतर आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी जुन्नरवरून एक जिवंत साप व साप पकडणारा गारुडी घेऊन देवराम लांडे थेट पुणे जिल्हा परिषदला पोहोचले व लगेचच संबंधित डॉक्टराला निलंबित करा, नाहीतर तुमच्या केबिनमध्ये साप सोडतो असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिला। त्यानंतर लगेचच सूत्र हलली। सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांनी 5 मिनिटांत संबंधित डॉक्टर याला निलंबित करण्याचा आदेश दिले व 5 मिनिटांमध्ये संबंधित डॉक्टरला निलंबित केलेला आदेशाची प्रत देवराम लांडे यांना देण्यात आली। या सर्व प्रकारामुळे खरंच आज एका 4 वर्ष बालिकेला प्रथमच एवढ्या जलद गतीने एका आठवड्याच्या आतच न्याय भेटला। ही बातमी संबंधित मुलीच्या नातेवाईकांना व गावकऱ्यांना कळाल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले। मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की एवढ्या जलद गतीने डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी देवराम लांडे यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांचे आभार व इथून पुढील काळामध्ये उपचाराविना असं कुठल्या लेकराचा बळी गेला नाही पाहिजे। या सर्व प्रकारांमध्ये आदिवासी वादळ देवराम लांडे हे त्या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहिले, त्यांना न्याय मिळवून दिला। खरंच अशा असंख्य गोरगरीब कुटुंबांचा दुवा हा नेहमी लांडेसाहेब तुम्हाला लागत राहील अशीच आशा व्यक्त करतो। आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, जिल्हा परिषद, पुणे। खरं तर गेल्या 4-5 दिवसापासून जे प्रश्न चालू होता आणि त्याच्यामध्ये साहेब खरं तर आमचा उद्देश हाच होता की गरिबाला न्याय मिळावा आणि आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व सरपंच, सर्व संघटना आणि सगळ्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आमचा काही तुमचा वेळ नव्हता, परंतु आज खरं तर ही कारवाई झाल्याचं समाधान आम्हाला आहे। जी आमची गरीबची मुलगी 4 वर्षाची मृत्यू पावली वा त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली। खरं तर साहेब आमचं असं म्हणणं होतं, आम्ही आज या ठिकाणी तुमच्या ऑफिसला कुलूप लावणार होतो। आम्ही मागच्याप्रमाणे आम्ही इथं नाग सोडणार होतो, म्हणजे जिवंत नाग आणला होता आम्ही इथं सोडणार होतो, परंतु तुम्ही 28 वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे नाग सोडला होता आणि मी आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आणि तो नाग मी आज घेऊन आलो होतो आणि तो नाग आज मी खरं तर इथं सोडणार होतो, पण तो नाग नाही सोडला आणि तुमच्या ऑफिसला मी कुलूप लावून त्या नाग आतमध्ये सोडून तुम्हाला आतमध्ये कोणवणार होतो। परंतु तुम्हाला धन्यवाद देईल त्यातले साहेब की देसाई साहेब तुम्ही ही कारवाई केली आणि त्या हलगर्जीपणा करणारा डॉक्टरला तुम्ही कायमच्या सेवेतून काढून टाकला, त्याबद्दल खरं तर मी शिवसाहेबांना धन्यवाद देतो। शिवसाहेब अत्यंत कार्यक्षम असे पाटील साहेब त्यांचं नाव आहे आणि पाटील साहेबांना मी धन्यवाद देत साहेब। मी खाली शिवसाहेबांना भेटलो आणि अवघ्या 1 मिनिटामध्ये साहेबांनी तुम्हाला फोन केला आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली आले शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आणि शिवसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला। शिवसाहेबांनी अगदी 0 मिनिटात सही केली आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही खरं तर आदेश बनवला आणि हा आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना सुपत्र उद्या करणार आहे। मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा हा आदेश मी देणार आहे, कारण हे काम जे आहे साहेब इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही आरोग्य खात्यामध्ये कुठल्याही डॉक्टरनी
किंवा सिस्टरनी किंवा शिपायांनी हलगर्जीपणा करणार नाही, पेशंटची काळजी घेतली जाईल, अशा प्रकारचा हा आदेश संपूर्ण जुन्नर तालुक्याला नाही तर हा पुणे जिल्ह्याला संदेश देणारा हा आदेश आहे. कारण केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं एक गरीब कुटुंबातली एक 4 वर्षाची चिमुकली मुलगी ओरडू तिचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय आज या कागदावर साहेब तुम्ही दिलेले. तुम्ही खरोखर तुम्हाला खरं या ठिकाणी साहेब तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तमाम पश्चिम भागातील पुणे जिल्ह्यातील गरिबांच्या वतीनं मी खरं तर साहेब तुम्हाला आणि विशेष करून पाटील साहेब म्हणजे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा तर पाटील साहेबांसारखा असावा. मी सुद्धा या जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं, परंतु हे तुमचं काम आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या तुमच्या कारवाईचा आदर्श जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या पीएससी तालुक्यात असतील जिल्ह्यात असतील सगळ्यांनी घ्यावा. आणि साहेब तुमचं नशीब चांगलं आहे, मी इथं नाग नाही सोडला. तुम्ही जर मला हा आदेश आज दिला नसता ना तर मी टेबलवर नाग सोडणार होतो इथे तुमच्या. डायरेक्ट असली नाग, त्याला नाग म्हणतो ना मोठा नाग, तो आम्ही इथं सोडणार होतो. आम्ही आणलाय होता पण ती वेळ आमच्यावर नाही आली आणि तो नाग सोडल्यानंतर आम्ही कुलूप घेऊन आलतो सगळे कार्यकर्ते. हापीटला कुलूप लावून आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही बाहेर निघून जाणार होतो. परंतु धन्यवाद साहेब, तुम्ही आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि विशेष करून शिवसाहेबांना धन्यवाद. मॅडम तुम्हाला पण धन्यवाद, तुम्ही टायपिंग सुद्धा अगदी 5 मिनिटात करून आणली, त्याबद्दल साहेब असंच काम करा, गरिबांच्या पाठीशी उभं राहा. जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष म्हणून, आदिवासी वादळ म्हणून निश्चितपणे मी कुठला अपघात असू द्या, कोणाचे पैसे बुडू द्या, अन्याय झाला कमी जात असतो आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणार साहेब मी कार्यकर्ता आहे. आता इथं माझे 3 तास गेले पण मी हटलो नाही आणि तुम्ही सुद्धा माझ्या हट्टाला तुम्ही पुरावले आणि हा निलंबन ना म्हणजे सेवेतून त्यांना कायमचं काढून टाकल्याबद्दल धन्यवाद. असं तिथून पुढं प्रत्येक आरोग्य खात्यामध्ये तुम्ही करत आहेत. हे तुमचे कॅबिन आहे, तुम्ही आज जिल्हा अधिकारी आरोग्याचे आणि तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी 13 तालुके. मी पण या पुणे जिल्ह्याचा माझे अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी बोलतोय. तुम्ही शिवसाहेबांनी चांगली कारवाई केली आणि आदेश आमच्या हातात दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ओके.